स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। नमस्कार, मी डॉक्टर ताराचंद देवराम कराळे, जिल्हा सरचिटणीस भारतीय जनता पार्टी। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण या राज्याचे अन्न आणि भेसळ विभागाचे सचिव माननीय तुकारामजी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून जी मंचर या ठिकाणी दुधामध्ये जी भेसळ होती त्यावर त्यांनी जी कार्यवाही केली त्याबद्दल आमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद बोलवली। आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या ज्या लढ्यामध्ये आम्ही सर्वजण एक छोटे सैनिक, छोटे कार्यकर्ते म्हणून त्याच्यामध्ये सहभागी असो। खरं पाहायला गेलं तर 30-40 वर्षापूर्वी या आंबेगावमध्ये दुधाच्या रूपाने सफेद क्रांती या ठिकाणी आली। त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याचा फायदा झाला। परंतु जसं जसं याच्यामध्ये व्यावसायिकरण झालं त्या माध्यमातून अनेकांनी या ठिकाणी डेऱ्या टाकल्या आणि त्या माध्यमातून भेसळ करण्याचं काम गेले 10, 15, 20 वर्षे ते करत होते। आणि त्याला आता कुठंतरी त्याचा स्फोट झाला आणि ती दुग्ध क्रांती न होता ती रसायन क्रांती झाली। दुग्ध क्रांतीतून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये प्रकाश आला होता, परंतु या रसायन क्रांतीमधून अनेक लोकांच्या जीवाशी खेळण्याचं काम आणि त्या लोकांना अंधारात घेऊन जाण्याचं काम हे सर्वजण करत आहेत। आणि या सर्वांचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं पाहायला गेलं तर मी जेव्हा ते पाहिलं की अशा भेसळयुक्त दुधामुळे होतं काय, तर लोकांचं जनजागरण झालं पाहिजे। त्यासाठी या दुधाच्या भेसळयुक्त दुधांमुळं जी बालकं आहेत त्या बालकांच्या वाढीवर परिणाम होतो, कारण या रसायनांमुळं शरीरातील हार्मोनवर परिणाम होतो आणि त्यामुळे लवकरात लवकर मुलं परिपक्व व्हायच्यासाठी या दुधाचं कारण होतं। त्याचबरोबर भविष्यामध्ये मुलींना गर्भधारणा होण्यासाठी त्यावर विपरीत परिणाम होतो। आणि काही रसायनं अशी आहेत की ज्यांच्यामुळे आपल्या शरीरामध्ये कर्करोगाच्या उती तयार होणे, म्हणजे पेशी तयार होणे आणि त्यातून कर्करोग होण्याचं प्रमाण या माध्यमातून जास्त होऊ शकतं। आणि मग अशा ह्या गोष्टीसाठी जे कोण कारणीभूत असतील त्याला चांगल्यात चांगली शिक्षा तुकारामजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून होईल। या विभागाचे पोलीस अधीक्षक गिल साहेबांनीही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम केलंय, त्यांचंही अभिनंदन। परंतु मला ह्या गोष्टी जेव्हा मी ही सर्व घडामोडी पाहिली तर मला पुष्पा पिक्चर आठवला। या पुष्पा पिक्चर मध्ये एक साधा कारागीर असतो, तो कोंडा रेड्डीचा 4% पार्टनर होतो आणि हे सर्व लोक त्या मुरगन असेल किंवा शिनू असेल यांना माल विकायचे आणि त्यातून मोठ्या प्रमाणात प्रॉफिट करण्याचं काम करायचे। आणि यांना सिद्धप्पा आणि प्रताप रेड्डी सारखी लोक सपोर्ट करायची। आता मुंडे साहेबांना आव्हान असेल, तुम्ही आता हे 13 पकडले, ते फक्त 13 पुष्प आहेत। आता आपल्याला कोंडा रेड्डी, शिनू, मुरगन, सिद्धप्पा, प्रताप रेड्डी अशा सारखीची जी व्यक्तिमत्व आहेत ह्या सगळ्यांना पकडणं आणि त्यांना योग्य शिक्षा देणं काळाची गरज राहील। तेव्हाच कुठं लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ह्या लोकांना आपण थांबवू शकतो आणि लोकांचं जीवनमान उंचावण्यासाठी आणि आरोग्यमय करण्यासाठी आपण सर्वजण त्यामध्ये कुठेतरी सहभागी असो, अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे। म्हणून आज आपण ही पत्रकार परिषद घेतली। धन्यवाद।